शिवसेना शिंदे पक्षाच्या क्रीडा सेनाकडून देशाच्या जवानांसाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यासाठी 1200 रक्तवीर हे सांगलीतून विशेष रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। 6 ऑगस्ट रोजी सांगलीतून उद्योगमंत्री उदय सामंत व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना होणार आहे। त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सैन्य दलाच्या कमांड एरियामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा रक्तदान शिबिर सोहळा पार पडणार असल्याचेही शिवसेनेचे क्रीडा सेना संघटक पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे। येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी दिल्ली या ठिकाणी दिल्ली आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम आम्ही घेणार आहोत। 6 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील व क्रीडा सेनेचे पदाधिकारी असतील, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असतील, असे मिळून 1200 युवक सांगलीतून 6 तारखेला दिल्लीच्या दिशेने रवाना होतील विशेष ट्रेनने आणि 8 तारखेला ती ट्रेन दिल्लीमध्ये पोहोचेल। 8 तारखेला सकाळी पहाटे पोहोचेल, 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ 500 युवक आमचे आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। 9 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 700 युवक आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील, ज्या ठिकाणी स्वतः आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब येऊन स्वतः रक्तदान करून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीनगरमध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करून ज्या पद्धतीने तो उपस्थित राहिलेले होते, त्याच पद्धतीने ह्या वर्षी ते उपस्थित राहिल्यानंतर देशाच्या जवानांसाठी रक्तदान करतील। त्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब सन्माननीय उपस्थित म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीने पक्षप्रमुख आमचे शिंदेसाहेब उपस्थित असणार आहेत। पक्षाचे 13 खासदार, राज्यसभेचे खासदार व राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब असे सर्व पक्षाचे प्रमुख नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षी हा सांगली जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेला होता, खरं तर कार्यक्रमाचं भरपूर कौतुक मागच्या वर्षी झालेलं होतं, कारण देशातला एकमेव पक्ष असा आहे की जवानांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवत आहे। तो उपक्रम ह्याचं दुसरं वर्ष आणि ह्या पद्धतीने हा कार्यक्रम उद्याच्या 6 तारखेला आपली ट्रेन इकडून निघणार आहे। सांगतो 6 तारखेला जी ट्रेन निघणार आहे त्यासाठी वरिष्ठ कोण येणार आहे? 6 तारखेला ट्रेनचे आपण जो रक्तदान करतो ते रक्तदाता म्हटलं जातं, पण आर्मीसाठी रक्तदान करण्याला आम्ही रक्तवीर असं गेल्या वर्षी पण शिवसेनेच्या वतीनं नाव देण्यात आलेलं आहे। हे सर्व रक्तवीर 6 तारखेला सांगली रेल्वे स्टेशनला जवळजवळ 1200 रक्तवीर आमच्या तिथं जमा होतील आणि त्या ठिकाणी ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब उपस्थित असणार आहेत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई असणार आहेत, त्याच पद्धतीने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत। अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या खासदार धैर्यशीलदादा माने, आपल्या जिल्ह्यातले शिवसेनेचे खासदार सुहास भैया बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम होईल। त्यानंतर रेल्वेला झेंडा दाखवून आपले सर्व सांगली जिल्ह्याचे रक्तवीर दिल्लीच्या दिशेने रवाना होतील।